हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्पलीफाईड इयरबुक यामधील पार्ट 3 आपण घेऊन आलेला आहे. या लेक्चरमध्ये अहवाल व निर्देशांक बघणार आहे आपण. राजकीय घडामोडी आणि आर्थिक घडामोडी जर तुम्ही बघितल्या नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते सिम्पलीफाईड इयरबुक 2025 या प्लेलिस्टमध्ये मिळेल तुम्हाला. तर आज आपण अहवाल व निर्देशांक बघू. आता ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं आपण अहवाल व निर्देशांक यामधील HDI-ISO, तुमचे जे काही MPI-ISO हे अहवाल इकॉनॉमिक्समध्ये कव्हर होतात GS पार्टमध्ये, आणि त्यांची तुम्हाला आयाम आणि निर्देशांक पण विचारू शकते. पण करंट अफेअरच्या थ्रू आपल्याला जर इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन आला तर हे आपल्याला अहवाल महत्त्वपूर्ण ठरतात. बाकी इतर जे काही पासपोर्ट जे काही इंडेक्स असतात, त्यासोबत जर बघितलं ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, या संदर्भात आपल्याला बघायचे आहे. यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूया आणि संक्षिप्तमध्ये बघूया. तर एक छोटा पार्ट आहे, तर लवकर कव्हर होईल. आणि बघा मित्रांनो, तुम्ही म्हणत होते की थोडंसं लॉंगमध्ये थोडंसं लेक्चर लेंदी असलं तरी चालेल, 1 तासाचं. पण कसं आहे मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की मी कमी वेळेमध्ये किती साऱ्या न्यूज कव्हर करत आहे, आणि झाले ना आपले जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये आपले 2 पार्ट कव्हर झालेले आहे, एक राजकीय घडामोडी आणि आर्थिक घडामोडी. मग घाई करू नका, आरामात होईल. तर फोकस करा आणि कंटिन्युटी तुमच्या अभ्यासामध्ये सातत्यता राहिली पाहिजे. महत्त्वपूर्ण आहे सातत्यता, नाही तर एक दिवस. तर जागतिक मानव विकास अहवाल 2023-24 यामध्ये जर बघितलं आपण जागतिक मानव विकास अहवाल 2023-24चा म्हणजेच HDI, तर कोण संस्था जाहीर करते, तर ही UNDP जाहीर करते. मग यावेळेसचं शीर्षक जर बघितलं, आता खूप मोठं शीर्षक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, ब्रेकिंग द ग्रीड लॉक, एवढं लक्षात ठेवा शीर्षक हे 2023-24चं. तर HDI 2022मध्ये भारत याची स्थिती, तर भारताचा क्रमांक जर बघितला तर 134वा. किती देशामध्ये? 193 देशामध्ये 134वा. हे महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या. आणि भारताचा HDI स्कोअर आता 0.644 आहे. विचारला नाही पण विचारू शकते, संभावना आहे. तर भारत कोणत्या गटामध्ये वर्गीकृत होतो? तर मध्यम मानवी विकास श्रेणीमध्ये भारताचं काय वर्गीकरण केलेलं आहे. तर भारतामध्ये प्रति व्यक्तीचे जे काही सरासरी आयुर्मान आहे, तर 67.7 वर्ष हे सरासरी व्यक्तीचे आयुर्मान आहे भारतातील. आता जन्माच्या वेळेचे हे जे सर्व काही यामध्ये पडू नका, फक्त एवढं लक्षात ठेवा की मागील अहवालात भारत 135व्या स्थानी होता. आता जर बघितलं तर 134वा क्रमांक आहे भारताचा HDIमध्ये, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये. आता जर बघितलं आपण पहिले तीन देश स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आइसलँड. स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आइसलँड लक्षात ठेवा, हे पहिले 3 देश आहे HDIच्या संदर्भात. आणि जर बघितलं तर शेवटचे 3 देश लक्षात ठेवा, त्यामध्ये पहिला 193व्या क्रमांकाचा लास्टचा सोमालिया, 92मध्ये दक्षिण सुदान आणि मध्य आफ्रिका जे की आफ्रिकन कंट्री आपलं 191मध्ये. तर हे शेवटचे 3 देशामध्ये सर्वात शेवटचं लक्षात ठेवा सोमालिया, बाकी तुम्ही लक्षात ठेवलं नाही ते चालेल. तर शेजारील देशाचे स्थान जर बघितलं तर भारताच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे. तर यावेळेस चीनचं जर बनलं स्थान तर आहे 75 क्रमांकावर. तर महत्त्वपूर्ण काय आहे मग यामधील? तर बघा, बांगलादेश 129व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच भारताच्या चांगली स्थिती आहे. हे आपण इथं विसरायला नको. तर विचारू शकते आपल्याला की जे की ऑप्शन्समध्ये की भारताचे स्थान हे बांगलादेशपेक्षा खाली आहे, तर बरोबरच 129व्या क्रमांकावर भारत देश आहे. तर 164 पाकिस्तान लास्ट, आपल्या भारतापेक्षा थोडीशी एक बॅड कंडिशन म्हटलं तरी चालेल. तर मानव विकास निर्देशांक HDI, आता याबद्दल थोडं आपण बेसिक बघूया. तर पहिल्यांदा जर बघितलं तर 1990मध्ये जाहीर करण्यात आला. आता प्रेरणा कोणी? तर प्रेरणा आहे महबूल हक आणि पाकिस्तानचे आणि अमर्त्य सेन भारत. पण HDIचे जनक जर म्हटलं तर ॲक्च्युअलमध्ये जनक जर बघितलं तर महबूब उल हक आहे, लक्षात असू द्या. प्रेरणा दोघांची आहे, पण ॲक्च्युअलमध्ये HDIचे जनक महबूब उल हक पाकिस्तान यांचे आहे. आता हे आपण HDIबद्दल बघितलं. तर आता यांचे निर्देशांक बघणं आवश्यक आहे आपल्याला. तर HDI काढण्यासाठी 3 आयाम 4 निर्देशांक आहे. आता करंट अफेअरमध्ये जर बघितलं तर तुम्हाला यावेळेसचा क्रमांक विचारेल भारताचा 134वा 193 देशांमध्ये, आणि स्कोअर पण विचारू शकते 0.644. पण आता GSच्या संदर्भात जर म्हटलं तर HDI तर 3 आयाम 4 निर्देशांक वापरून काढला जातो, आणि या 4 निर्देशांकाचा एक भूमितीय सरासरी HDI काढला जातो. त्यानंतर 3 आयामचा गणितीय सरासरी काढला जातो. हे GSमध्ये माहीत आहे आपल्याला. आता 4 निर्देशांकामध्ये जर बघितलं तर जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान किती असेल हे
त्यानंतर शालेय शिक्षणाचे सरासरी वर्ष आणि शालेय शिक्षणाचे अपेक्षित वर्ष एवढं लक्षात ठेवा. बाकी दरडोई सकल उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, हे 4 निर्देशांक महत्त्वपूर्ण आहे. शालेय शिक्षणाचे अपेक्षित वर्ष, शालेय शिक्षणाचे सरासरी वर्ष आणि जन्माच्या वेळेचे आयुर्मान आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, हे 4 निर्देशांक महत्त्वपूर्ण आहे. आता पुढील जर निर्देशांक जर बघितला आपण, लैंगिक असमानता निर्देशांक GII. आता ग्लोबल इनइक्वालिटी इंडेक्स जर बघितलं तर भारताचा क्रमांक 108व्या क्रमांकावर 166 देशामध्ये. आता हे क्रमांक आणि किती देशामध्ये हे महत्त्वपूर्ण आहे. इथे आपण एवढ्या मोठे सारे निर्देशांक आपण एकमेकाचे जर बघितलं तर थोडेसे एक्सचेंज होऊन आपण चुकू शकतो. म्हणजे जर बघितलं तर भारताचा क्रमांक 108 मध्ये लैंगिक असमानता निर्देशांक 108व्या क्रमांकावर 166 देशामध्ये आणि तिकडे 193 मध्ये भारत हा 134व्या क्रमांकावर HDI मध्ये आहे. तर 2021 मध्ये भारत हा 122व्या स्थानी होता. तर पहिले 3 देश लक्षात असू द्या. बघा HDI मध्ये पहिले 3 देश जर म्हटलं स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड. आता नॉर्वे, आइसलँड दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. फक्त HDI मध्ये स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर होता. तर लैंगिक असमानता निर्देशांकामध्ये डेन्मार्क हे पहिल्या क्रमांकावर आहे. एवढं लक्षात असू द्या, नाहीतर तुम्हाला एक्सचेंज करून आयोग फसू शकतो यामध्ये लैंगिक असमानता निर्देशांक आणि HDI मध्ये. तर शेवटचे 3 देश जर म्हटलं तर यमन 166वा लक्षात ठेवा. बाकी नायजेरिया 4 आहे. तर लैंगिक असमानता निर्देशांकाबद्दल बेसिक थोडंसं. तर जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स आता यामध्ये पहिल्यांदा जाहीर जर बघितलं 2010 मध्ये आणि HDI कधी झाला होता 1990 मध्ये. तर जाहीर करण्याची संस्था जर बघितलं, जाहीर करणारी संस्था हे UNDPच करते. कारण की लैंगिक असमानता निर्देशांक हे मानव विकास अहवालामध्ये जाहीर केला जातो, म्हणून UNDPच HDI आणि लैंगिक असमानता निर्देशांक GII काढते. तर मापदंड जर म्हणलं तर आपण लैंगिक असमानता निर्देशांकासाठी तर पुनरुत्पादन जे की आरोग्य आहे हे महत्त्वपूर्ण आहे त्यामध्ये, आणि सक्षमीकरण म्हणजेच महिलांचे सक्षमीकरण, त्यासोबत महिलाला स्थान काय, तर श्रमिक बाजारामध्ये महिलांचा सहभाग, संसदीय शिक्षणाच्या बाबतीत हे महिलांचा सहभाग, हे मापदंड लक्षात असू द्या लैंगिक असमानतेचे. पुढील न्यूज आपण पहिला जे की रँकिंग इन्स्टिट्यूट फ्रेमवर्क आहे, नॅशनल रँकिंग इन्स्टिट्यूट. तर यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आकडा, त्यालाच नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हटलं जाते, NIRF. आता 2024ची हे कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे, 9व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. लक्षात असू द्या NIRFची कितव्या क्रमांकाची, 9व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. आता या क्रमवारीत IIT मद्रास सलग 6व्यांदा एकत्रित श्रेणीमध्ये अव्वल स्थान आहे. IIT मद्रासचे एकत्रित श्रेणीमध्ये म्हणजे ओव्हरऑल सर्व, तर अव्वल स्थान IIT मद्रासचे आहे. त्यानंतर सायन्स बेंगळुरू, IIT मुंबई आणि दिल्ली IIT हे यांनी स्थान पटकावलेले आहे. दुसरं सायन्स बेंगळुरू आहे, तिसरं मुंबई आणि चौथं दिल्ली आहे. आता जर बघितलं आपण तर सुरुवात NIRFची कधीपासून झाली, 2015 पासून, 29 सप्टेंबर 2015 पासून. मंत्रालयाच्या कोणत्या अंतर्गत, मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर शिक्षण मंत्रालयाच्या. आता जर बघितलं तर यामध्ये जर बघितलं तर उच्च शिक्षण संस्थांचे जे काही मानांकन करणे हे महत्त्वाचा उद्देश आहे NIRFचा. आणि मापदंड जर म्हटलं त्यासाठी ते पॅरामीटर काय उपयोग करते, तर अध्यापन अध्ययन जे काय, कशा पद्धतीने स्त्रोत आहे त्याचे, संशोधन व्यावसायिक सराव कशा पद्धतीने होतात त्या संस्थेमध्ये, आणि पदवीचा निकाल कशा पद्धतीने लागतो, आणि त्यासोबत समावेशकता कितपर्यंत आहे, त्याची पोच कितपर्यंत आहे लोकांपर्यंत, आणि आकलन कशा पद्धतीने केले जाते त्या संस्थेमध्ये, हे पॅरामीटर आहे. हे पॅरामीटर महत्त्वाचे नाही आहे, हे विचारत नाही, फक्त हे आहे प्रथम स्थान. आता काय, एकत्रित IIT मद्रास लक्षात ठेवा, आणि विद्यापीठाच्या संदर्भात सायन्स बेंगळुरू लक्षात ठेवा, महाविद्यालय संदर्भात हिंदू कॉलेज दिल्ली, आणि संशोधनाच्या संदर्भात जर म्हटलं तर आणि विद्यापीठाच्या संदर्भात सायन्स बेंगळुरू आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर एकत्रितमध्ये जर बघितलं IIT मद्रास, आणि अभियांत्रिकीमध्ये IIT मद्रास आहे. आता वैद्यकीयमध्ये एम्स दिल्ली माहितीच आहे तुम्हाला, आणि नवाचार याच्यामध्ये जर बघितलं तर मुंबई आहे, IIT मुंबई. आता जर बघितलं तर इग्नू मुक्त विद्यापीठाच्या बाबतीत आहेच, त्या बाकी तुम्ही वाचू शकता, मला तर काही महत्त्वपूर्ण वाटत नाही त्यामध्ये. तर आता पुढे बघू आपण जागतिक बहुआयामी गरीब निर्देशांक म्हणजे MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ग्लोबल. तर अहवालाची थीम जर बघितली तर महत्त्वपूर्ण आहे, पॉवर्टी अमिड अँड कॉन्फ्लिक्ट. आता शॉर्टमध्ये आहे अहवालाची थीम, ऑप्शन ॲड करण्यामध्ये पण आयोगाला थोडंसं अडचण जाणार नाही, म्हणून महत्त्वपूर्ण आहे. की 112 देशामध्ये जर बघितलं आपण तर 18.3% तीव्र बहुआयामी दारिद्र्यामध्ये लोक राहतात. 112 देशामध्ये 18%, एवढं लक्षात ठेवा. बाकी ते अब्जामध्ये तुम्ही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. 2024च्या अहवालात पहिल्यांदाच संघर्षाच्या परिस्थितीतील गरिबीवर लक्ष केंद्रित करण्यात आलं.
महत्त्वपूर्ण आहे. पहिल्यांदाच संघर्षाच्या परिस्थितीतील गरिबीवर लक्ष केंद्रित केलेले आहे 2024च्या अहवालामध्ये. आता भारताचे MPI मूल्य जर बघितलं तर 0.105 असून हे महत्त्वपूर्ण आहे की भारताचे MPI मूल्य किती आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचे, तर 0.105. आता हे बहुआयामी दारिद्र्यात लोक राहतात किती, 234 दशलक्ष. आता भारतातील बहुआयामी गरिबीचे प्रमाण जर म्हटलं तर किती, 16.4% आहे भारतामध्ये बहुआयामी गरिबीचे प्रमाण. आता जर बघितलं आपण सर्वाधिक गरिबीत जगणारे जे काही 5 देश आहेत बघा आता, तर भारत 234 दशलक्ष, त्यानंतर पाकिस्तान 93 दशलक्ष. इथे थोडीशी बेटर कंडिशन दिसू लागते पाकिस्तानची भारताच्या संदर्भात. तर MPIच्या तर इथिओपिया 186 दशलक्ष, बाकी नायजेरिया, काँगो हे देश दिसणार तुम्हाला. तर MPIच्या बाबतीत फक्त पाकिस्तानची थोडी चांगली कंडिशन दिसत आहे आणि भारताची जर बघितलं 234 दशलक्ष ही बहुआयामी दारिद्र्याच्या याच्यामध्ये जगते. तर MPI बद्दल जर बघितलं बेसिक माहिती आता 2010 पासूनच सुरुवात झालेली आहे आणि जसे की GII झाली होती आणि 1990 मध्ये HDIची सुरुवात झालेली आहे. तर संस्था कोणती आहे तर UNDP आणि OPHI यामध्ये थोडीशी ॲड केलेली आहे. OPHI पण काढते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. बाकी दोन जे होते आधी आपण घेतलेले ती UNDPच काढत होती. यासोबत जर म्हटलं तर MPI मध्ये आता थोडंसं एक्स्ट्रा OPHI ही मदत करते. तर दरवर्षी जाहीर केला जातो MPI. तर यामध्ये जर बघितलं आपण तर HDI मध्ये पण MPI ॲड करून प्रकाशित केला जातो आणि या निर्देशांकाने मानवी गरिबी निर्देशांकाची जी काय आहे HPI, तर याची जागा घेतलेली आहे. HPIची आता MPIने जागा घेतलेली आहे 2010 मध्ये. तर जर बघितलं तर 1997चा HPI होता, हे लक्षात असू द्या, तुम्ही GS मध्ये वाचन केलं असेल. तर बघा आता इंडिकेटर जर म्हटलं तर ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचे आता यामध्ये हेल्थ आहे आणि त्यासोबत एज्युकेशन शिक्षण आहे आणि लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे राहणीमानाचा दर्जा. त्यामध्ये लिव्हिंग स्टँडर्डमध्ये कुकिंग फ्यूल येते, सॅनिटेशन्स, ड्रिंकिंग वॉटर, इलेक्ट्रिसिटी, हाऊसिंग आणि एसेट हे तुम्ही GS मध्ये केलेलं आहे. फक्त हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड लक्षात ठेवा, हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये यूज करतात निर्देशांक आपल्या इंडिकेटर. तर आज जर बघितलं तर जागतिक भूक निर्देशांक 2024, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024. आता यामध्ये जर बघितलं तर जाहीर करणारी संस्था जर बघितलं दोन आहेत, एक आयर्लंडची आहे, जर्मनीची आहे. एवढं लक्षात ठेवा, आयर्लंड आणि जर्मनीची कन्सर्न वर्ल्ड वाईड. आणि त्यासोबत जर बघितलं वेल्थ जर हेल्प जर म्हटलं तर हे जर्मनीची. हे एवढं काही महत्त्वाचं नाही, पण जाहीर करणारी संस्था आयर्लंड आणि जर्मनीच्या आहे, लक्षात ठेवू द्या. आता ग्लोबल हंगर इंडेक्स जर म्हटलं तर आवृत्ती 19वी आहे. आणि कधीपासून सुरुवात आहे GHIची ग्लोबल हंगर इंडेक्सची 2006 पासून. आता बघा ग्लोबल हंगर इंडेक्स भूक निर्देशांकामध्ये जर बघितलं तर हे एक प्रकारची निगेटिव्ह असलेली न्यूज आहे आणि आयोगाला यामध्ये इंटरेस्ट नसतो जास्त. भारताचा क्रमांक 105वा 127 देशामध्ये लक्षात असू द्या. आता गंभीर याच्यामध्ये असल्यामुळे भारताचं ते हे अशा पद्धतीने निगेटिव्ह न्यूज भारताच्या संदर्भात आयोग थोडंसं इंटरेस्ट दाखवत नाही, तर हे स्किप करायचे आपण मित्रांनो. तर जागतिक स्तरावर गंभीर श्रेणीमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे. सर्वाधिक उपासमार असलेले देश सोमालिया, येमन, चाड. बाकी जर बघितलं तर उपासमारीची पातळी जर बघितलं तर 9.9 पेक्षा कमी जर म्हटलं तर निम्मे आहे. चिंताजनक 35 ते 49.9 आणि अत्यंत चिंताजनक 50+. लक्षात असू द्या, GSचा पार्ट आहे म्हणून आपल्याला महत्त्वपूर्ण ठरू शकते. तर जागतिक भूक निर्देशांकामध्ये जर बघितलं तर काही इंडिकेटर आहे, कुपोषण त्यामध्ये केले जाते, त्यासोबत चाइल्ड वेस्टिंग, त्यासोबत चाइल्ड स्टंटिंग, त्यासोबत बालमृत्यू. आता चाइल्ड वेस्टिंग म्हणजेच उंचीच्या तुलनेत वजन कमी, 5 वर्षाखालील मुलांचा वाटा. आणि चाइल्ड स्टंटिंग म्हणजे जर बघितलं तर वयानुसार कमी उंची, हे दीर्घकालीन कुपोषण दर्शवते. कोणतं? चाइल्ड स्टंटिंग. आणि तीव्र कुपोषण कोण दर्शवते? चाइल्ड वेस्टिंग, कारण की उंचीच्या तुलनेत कमी वजन कमी असणे आणि हे त्याला वेस्टिंग म्हटलं जाते. आणि चाइल्ड स्टंटिंग वयानुसार कमी उंची हे दीर्घकालीन कुपोषण दर्शवते. हे सर्व 5 वर्षाखालील मुलांचे गृहीत धरले जाते. आता बालमृत्यू दर म्हटलं तर 5व्या वाढदिवसापूर्वी मरण पावलेला मुलांचा वाटा म्हणजे 5 वर्षाच्या खालील मुलं, हे त्यामध्ये इंडिकेटर. त्यासोबत निर्देशांकांचा भारांकन आता 103 हे कुपोषणासाठी आणि बालमृत्यूसाठी 103, बाकी चाइल्ड वेस्टिंग, चाइल्ड स्टंटिंगसाठी 106. हे गरजेचं नाही मित्रांनो, पण थोडंसं तुम्ही लक्षात असू द्या काही बाबी. तर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार आता महत्त्वपूर्ण आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली मध्ये मंडपम जे आहे येथे पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे केलेलं आहे. द्रौपदी मुर्मू हस्ते पुरस्कार देण्यात आलेले आहे. तर राष्ट्रपती आपल्या. तर सर्वात स्वच्छ राज्य जर म्हटलं तर महाराष्ट्र पहिल्यांदा प्रथम स्थानी आहे. महाराष्ट्र स्वच्छ राज्य म्हटलं तर. मध्य प्रदेश गतवर्षी पहिल्या स्थानी होती आणि त्यानंतर म्हटलं छत्तीसगड. आता जर बघितलं तर सर्वात स्वच्छ राज्य महाराष्ट्र अव्वल. त्यानंतर जर बघितलं सर्वात स्वच्छ शहर
आता स्वच्छ शहरामध्ये हे आपल्याला रिसेंटली 2023च्या एक्झाममध्ये प्रीमध्ये बघायला मिळतो की मध्य प्रदेश आहे. त्यानंतर स्वच्छ शहराच्या बाबतीत सुरत गुजरातमधील आणि संयुक्तपणे हे दोन्ही पण प्रथम क्रमांकावर आहे. इंदोर मध्य प्रदेश आणि सुरत गुजरात. आता ऑप्शनमध्ये इंदोर जर नसेल सुरत असेल तर ते प्रथम क्रमांकावर, जर ऑप्शनमध्ये सुरत नसेल इंदोर असेल तर इंदोर प्रथम क्रमांकावर असं बघायचं, कारण की संयुक्तपणे प्रथम स्थानावर इंदोर आणि सुरत आहे. नवी मुंबई जर बघितलं 3ऱ्या क्रमांकावर, विशाखापट्टणम 4थ्या क्रमांकावर, त्यानंतर भोपाळ मध्य प्रदेश 5व्या क्रमांकावर. हे स्वच्छ शहर आहेत. आता इंदोरने सलग 7व्यांदा अव्वल स्थान पटकावलेले आहे आणि पहिल्या 10 शहरामध्ये महाराष्ट्रातील जर बघितलं तर नवी मुंबई हे 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि 10व्या क्रमांकावर जर म्हटलं 2 शहर दिल्ली. तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर हे आपले बघायला मिळतात स्वच्छ शहरे. पुढे आपण जर बघितलं निर्देशांक, आता यामध्ये 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले जे काही शहर आहेत त्यांचे जर बघितलं स्थान तर सासवड हे पहिल्या स्थानावर आहे, जे की ज्यांची 1 लाखापेक्षा लोकसंख्या कमी आहे आणि स्वच्छ शहरामध्ये सासवड पहिल्या क्रमांकावर शहर. आणि लोणावळा जर बघितलं तर हे देशात 3ऱ्या स्थानावर आहे 1 लाख लोकसंख्येच्या कमी असलेली. आता गंगेच्या काठावरील वाराणसी हे स्वच्छ शहर म्हटलेलं आहे हे, आणि सफाई मित्र सुरक्षित शहर म्हणून चंदीगड म्हटलेलं आहे हे तुम्ही बघू शकता. आता स्वच्छ सर्वेक्षणाबद्दल जर बघितलं सुरुवात जर म्हटलं स्वच्छ सर्वेक्षणाची जर बघितलं स्वच्छ भारत मिशनची सुरुवात 2016मध्ये झालेली आहे आणि हे विचारू शकते आपल्याला. मंत्रालय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालय. थीम जर म्हटलं 2023ची दिलेली आहे वेल्थ, आणि त्यासोबत जर बघितलं 2024ची रिड्यूस रियूज आणि रिसायकल RRR. हे 24ची आहे आणि 23ची लक्षात द्या. आता बाकी इंग्लिशमध्ये आता तुम्हाला इंडिकेटर आणि सिटीज दिलेले आहे त्यामध्ये, तर हे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकता. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जी आहे 2024 43वा भारताचा क्रमांक 133 देशामध्ये 39वा भारताचा क्रमांक 133 देशामध्ये. आता हे इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजेच विपो जिनिव्हा या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो हा इंडेक्स. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे नवनवीन विकास नवनवीन इनिशिएटिव्ह कशा पद्धतीने घडल्या जाते देशामध्ये. तर मागील वर्षी भारत हा 40व्या स्थानी होता, आता 39व्या स्थानी आहे. अव्वल स्थान जर म्हटलं तर स्वित्झर्लंडनेच केलेलं आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, आणि HDIमध्ये पण स्वित्झर्लंड बघायला मिळतो आपल्याला. जगातील सर्वात नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था जर म्हटलं स्वित्झर्लंड आणि स्वीडन, त्यासोबत अमेरिका सिंगापूर. म्हणजेच नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था महत्त्वपूर्ण आहे स्वित्झर्लंड स्वीडन आणि 3ऱ्या क्रमांकावर अमेरिका, त्यानंतर सिंगापूर आणि युनायटेड किंगडम. 11व्या स्थानी जर म्हटलं तर चीन आहे, आणि कमी मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थामध्ये भारत जर बघितलं तर हा पहिल्या क्रमांकावर आहे, जे की नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये. बाकी जर म्हटलं दिल्ली बेंगलोर मुंबई चेन्नई हे जगातील टॉप 100 विज्ञान आणि तंत्रज्ञान क्लस्टर्समध्ये येतात. आता हे तुम्ही बघा महत्त्वपूर्ण आहे की नाही. तर जागतिक प्रतिभा क्रमवारी 2024 म्हणजेच वर्ल्ड टॅलेंट रँकिंग. आता कोण करते, जर व्यवस्थापन विकास संस्था एक आंतरराष्ट्रीय लेवलवरती, तर ही 11वी आवृत्ती आहे म्हटलेलं आहे प्रतिभा क्रमवारीत. भारताचा प्रतिभा क्रमवारीत जर म्हटलं तर क्रमांक 58. पहिले 5 देश यामध्ये स्वित्झर्लंडच आहे, श्रीलंका सिंगापूर लक्झमबर्ग आणि त्यासोबत डेन्मार्क आणि स्वीडन आहे. भारताचा प्रतिभा स्कोर 40.47. आता जर बघितलं तर हे प्रतिभा म्हणजेच वर्ल्ड टॅलेंट रँकिंग आता विचारू शकते आपल्याला की भारत त्याचा क्रमांक 58 आहे आणि त्याचा स्कोअर जर म्हटलं 40.47. 2022मध्ये 52वा आणि 2023मध्ये 56व्या स्थानी भारत होता. यामध्ये काय होते की जे की आंतरराष्ट्रीय प्रतिभा विकसित करण्यास आणि त्यासोबत उच्च दर्जाचे जे देशांतर्गत एक आकर्षित करण्याच्या क्षमतेवर एक राष्ट्राचे मूल्यांकन केले जाते, हे महत्त्वपूर्ण आहे त्यामध्ये. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा निर्देशांक जर म्हटलं जातं तर यामध्ये फसाई जे काही संस्था हे जाहीर करते अन्न सुरक्षा निर्देशांक 2019 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो, एवढं लक्षात ठेवा. बाकी निकष आहे तुम्हाला दिलेले हे जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकाचे. मानव संसाधने संस्थात्मक डेटा त्यामध्ये, त्यासोबत अनुपालन त्यामध्ये अन्न चाचणी पायाभूत सुविधा आणि पाळत ठेवणे आणि प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण, त्यासोबत ग्राहक सशक्तीकरण, हे याचे 5 निकष आहेत. आता केरळ जर म्हणलं सलग दुसऱ्या वर्षीही अव्वल स्थान पटकवलेले आहे, तर पहिले 4 केंद्रशासित प्रदेश आणि राज्य त्यामध्ये दिलेले आहे. तर केरळ पहिल्या क्रमांकावर, तामिळनाडू अन्न सुरक्षा या निर्देशांकाच्या बाबतीत आणि तामिळनाडू 2 नंबरवर आणि जम्मू काश्मीर 3 नंबरवर आहे, महत्त्वपूर्ण आहे, आणि गुजरात 4 नंबरवर. तर अन्न सुरक्षेच्या बाबतीत जम्मू काश्मीर हे 3ऱ्या क्रमांकावर आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. आता जर म्हटलं तर कॉक्वेरेलिक सायमंड्स म्हणजेच QS
विद्यापीठ क्रमवारी जाहीर करते ही संस्था आणि यामध्ये पहिले स्थान जर म्हटलं तर MIT अमेरिका सलग 12व्या वर्षी ही प्रथम स्थान टिकून आहे तिचे आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर पहिल्या टॉप 10 मध्ये जर म्हटलं संस्थांमध्ये प्रवेश करणारे पहिले आशियाई विद्यापीठ आहे. टॉप 10 मध्ये जर म्हटलं तर आशियाईमध्ये तर सिंगापूर आहे, लक्षात असू द्या युनिव्हर्सिटी. तर MIT हे प्रथम स्थानी सलग 12व्या वर्षी. तर पुढे जर बघितलं आपण आता यामध्ये तर IIT मुंबई, IIT दिल्ली यांनी या यादीतील पहिल्या 150 संस्थांमध्ये स्थान प्राप्त केलेले आहे. 100 मध्ये नाही तर पहिल्या 150 संस्थांमध्ये IIT मुंबई आणि IIT दिल्ली आहे, कारण की IIT मुंबईचा 149वा क्रमांक. तर पहिल्या 5 जागतिक संस्था आता मग अमेरिका MIT. आता बघा सगळ्यांना नाव माहिती आहे ऑक्सफर्ड, हार्वर्ड, केम्ब्रिज हेच असेल, पण MIT अमेरिका ही पहिल्या जागतिक संस्था क्रमांकावर आहे. इम्पेरियल कॉलेज लंडन UKची, त्यानंतर हार्वर्ड हे अमेरिकेची 3ऱ्या क्रमांकावर, मग ऑक्सफर्ड येथे UKची 4थ्या क्रमांकावर आणि केम्ब्रिज हे पण UKचे आहे 5व्या क्रमांकावर. म्हणजे UKच्या जवळपास 3 आणि 2 जर म्हटलं तर अमेरिकेच्या हार्वर्ड आणि MIT. तर पहिल्या 5 भारतीय संस्था आता IIT मुंबई, त्यानंतर IIT दिल्ली आणि त्यासोबत सायन्स बेंगलोर, IIT खरगपूर मद्रास. आता IIT मुंबई, दिल्ली आणि बेंगलोर यांची रँक 2025 मध्ये लक्षात असू द्या 118व्या स्थानावर आहे, म्हणजे 150च्या याच्यामध्ये आहेत नाही टॉप, तर 150व्या क्रमांकावर दिल्ली आहे मग, आणि 211व्या क्रमांकावर जर म्हटलं तर सायन्स बेंगलोर आहे. तर ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवल्याने चालेल. फक्त कितव्या याच्यामध्ये आहे 150व्या याच्यामध्ये दिल्ली IIT आणि त्यासोबत IIT मुंबई आहे, एवढं लक्षात ठेवा. आता SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे हा जाहीर करणारी संस्था कोणती आहे? नीती आयोग आहे. कितवी आवृत्ती आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची? 4थी. आणि पहिली जर म्हटलं तर कधी तर 2018 मध्ये जाहीर करण्यात आली होती. आता अहवालामध्ये जर बघितलं ठळक मुद्दे काय तर भारताचा संयुक्त स्कोर 71 आहे 2020-21 मध्ये. हा 66, तर 18 मध्ये 57 होता, आता किती आहे 71 आहे. आता राज्यांची विभागीय 4 श्रेणीमध्ये जर बघितलं तर अचिव्हर, फ्रंट रनर्स हे आहे, परफॉर्मर हे या भानगडीत पडू नका. फक्त अव्वल राज्य लक्षात ठेवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या बाबतीत, तर उत्तराखंड आणि केरळ अव्वल राज्य आहे. अव्वल केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं तर चंदीगड आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल महत्त्वपूर्ण आहे, शाश्वत विकास आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तर बिहारची सर्वात वाईट कामगिरी आहे यामध्ये. तर अव्वल राज्य उत्तराखंड, केरळ आणि अव्वल केंद्रशासित प्रदेश चंदीगड आणि सर्वात वाईट स्थिती बिहारची. तर पुढे बघूया आपण. आता यामध्ये शिफ्टिंग वेट दिलेलं आहे तुम्हाला, हे इंग्लिशमध्ये सर्व काही मांडलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आता फॉर्म्युला ग्लोबल 500 यादी, आता इंग्लिशमध्ये वाचून काय आहे, वेळ जाणार आपला, उगं मराठीमध्ये वाचा, आपल्याला प्रश्न तर मराठीमध्ये येतात ना. तर 2024 फॉर्च्यून ग्लोबल 500 क्रमवारीमध्ये 9 कंपन्यांनी जे काही भारताच्या कंपन्या आहेत त्यांनी स्थान मिळवलेले आहे आणि त्यामध्ये 5 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. आता रिलायन्सचा क्रमांक किती आहे मग तर 86व्या क्रमांकावर आहे फॉर्च्यून ग्लोबल 500च्या यादीमध्ये. अमेरिकेची रिटेल कंपनी वॉलमार्ट हे सलग 11व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहे. तर ॲमेझॉन हे जर बघितलं तर दुसऱ्या स्थानी कायम आहे. हे फॉर्च्युनर ग्लोबल जर बघितलं तर 500 क्रमवारी यादीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. तर अमेरिकेची कोणती वॉलमार्ट हे 11व्या स्थानी प्रथम क्रमांकावर आणि ॲमेझॉन दुसऱ्या स्थानी आहे. तर जर बघितलं तर आता वॉलमार्ट, ॲमेझॉन आणि स्टेट ग्रीड, बाकी चीनची आहे स्टेट ग्रीड हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर त्यासोबत UAEची सौदी आरामाको आणि सिनोपेको ग्रुप हे चीनची हे 5व्या क्रमांकावर. बाकी यांचं महसूल हे लक्षात ठेवू नका, फक्त वॉलमार्ट, ॲमेझॉन, स्टेट ग्रीड लक्षात ठेवा, अमेरिका आणि चीन. आता पहिल्या 5 भारतीय कंपन्या. आता 86व्या क्रमांकावर रिलायन्स आहे, LIC 95व्या क्रमांकावर आणि 126व्या IOCL आणि SBI महत्त्वपूर्ण आहे 178व्या क्रमांकावर आहे. फॉर्च्यून 500 या यादीमध्ये SBI 178व्या क्रमांकावर, रिलायन्स 86व्या क्रमांकावर आणि LIC 95व्या क्रमांकावर आहे. तर बाकी ONGC 180 या क्रमांकावर आहे. तर पुढे बघा आता संक्षिप्त अहवाल व निर्देशांक बघूया आपण. आता सगळ्या काही अहवाल आपल्याला महत्त्वपूर्ण नसतात, काही थोडंसं वेगळ्या प्रकारे काहीतरी अचीव्ह केलेलं असेल भारताने ते अहवाल महत्त्वपूर्ण ठरू शकतात आपले. हेनली पासपोर्ट इंडेक्स आता तर बघा ऑक्टोबर 2024 मध्ये प्रसिद्ध झाला, हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. तर 195 देशामध्ये व्हिजामुक्त प्रवेशाचं आता कोणाला सिंगापूरला पासपोर्ट नुसार जर बघितलं तर जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे कोणता आता मग सिंगापूर.
तर त्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि स्पेन हे दुसऱ्या स्थानी आहे. बघा एवढे सारे देश दुसऱ्या स्थानी आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि स्पेन हे एकत्रित दुसऱ्या स्थानी आहे. आणि भारत कितव्या स्थानी आहे भारताचा पासपोर्ट? तर भारत 83व्या स्थानी आहे. तर भारत आता एकूण 58 देशामध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळतो भारतीय नागरिकांना. किती? 58 देशामध्ये. तर एवढा पॉवरफुल हा भारताचा आपला पण आहे हेनरी पासपोर्ट इंडेक्स. तर यामध्ये जर बघितलं तर सर्वात शक्तिशाली सिंगापूर आहे. अफगाणिस्तान 105 शेवटव्या स्थानी आहे. पाकिस्तान 102व्या स्थानी आहे. बाकी महत्त्वपूर्ण नाही आहे. तर बघा आर्टिफिशियल इंटेलिजंट तयारी निर्देशांक जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं एक जाहीर केलेला आहे 2023 साठी. तर यामध्ये सिंगापूर अव्वल स्थानी आहे. त्यानंतर डेन्मार्क, अमेरिका, नेदरलँड यांचा क्रमांक लागतो. दक्षिण सुदान शेवटच्या स्थानी आहे. बाकी अफगाणिस्तान शेवटून दुसरा आहे. आता भारतात जर म्हटलं तर 0.49 गुणासह भारत 174 देशामध्ये 72व्या स्थानी आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स थोडंसं चर्चेतील बाब आहे. तर महत्त्वपूर्ण ठरू शकते की यामध्ये पण अव्वल कोण आहे? तर सिंगापूर आहे, डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आणि अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर. आता जर बघितलं आपण यामध्ये जागतिक क्षयरोग अहवाल. आता क्षयरोग हे पण निगेटिव्ह न्यूज आहे. हे तुम्हीच वाचा बाबा, मला तर वाचायचं नाही, वेळ वाया घालायचा नाही. तर रूल ऑफ लॉ इंडेक्स. आता रूल ऑफ लॉ म्हणजेच काय? वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टच्या कायद्याचे नियम निर्देशांक रूल ऑफ लॉ इंडेक्स 142 देशामध्ये भारत 79व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क हे अव्वल स्थानावर आहे. व्हेनेझुला हा शेवटच्या स्थानी आहे. तर रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये आता सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर बघितली आपण आता तर कुठे आहे मग? तर 17वी हे जर बघितलं तर हे आपण बघू शकतो. त्यामध्ये तर अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद आणि प्रदर्शन 2024 गांधीनगर येथे पार पडली आहे. आणि ही परिषद 18व्या क्रमांकाची गुरुग्राम येथे होणार आहे 2025. आणि 2024 17वी तुम्हाला गुजरात गांधीनगर बघायला मिळते. तर आता जर बघितलं आपण पुढे जागतिक निसर्ग संवर्धन हे या बाबतीत जर बघितलं निसर्गाच्या बाबतीत तर जागतिक निसर्ग संवर्धनाच्या बाबतीत भारताला मिळालेले गुण 45.5 आहे 100 पैकी. भारताचे स्थान 180 देशामध्ये 176वे स्थान आहे. निसर्गाच्या बाबतीत आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तर पहिले 5 देश लक्झमबर्ग, इस्टोनिया, डेन्मार्क हेच देश आहेत. आता जर बघितलं यामध्ये तर इन्व्हेस्ट स्टेट्स इंडिया हे काय आहे नेमकं? याच्या भानगडीमध्ये मला पण पडायचं नाही. हे तुम्ही बघू शकता की बिबटा जे आहे याचे 360 बिबट्यांसह 55 व्याघ्र प्रकल्पाचे प्रथम क्रमांकावर कोणते? श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हे बिबट्यांसाठी आहे म्हणते असं सांगितलेलं आहे. पुढे बघा आता इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड अहवाल 2024. आता इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द जे काही वर्ल्ड आहे 2024चा अहवाल. यामध्ये पहिला जर बघितलं तर स्थान हाँगकाँग, सिंगापूर हा दुसऱ्या स्थानी आहे. जे म्हणजे इकॉनॉमिक फ्रीडम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची इकॉनॉमिकल जे काही व्यवहार आहेत व्यापार आहे हे फ्रीडमरित्या. तर पहिल्या स्थानावर हाँगकाँग आहे. भारताचे 84व्या मागील जर म्हटलं 87व्या क्रमांकावर होता भारत. आता इथं जागतिक प्रतिभा क्रमवारी आहे वर्ल्ड टॅलेंट रँकिंग. आता यामध्ये जर बघितलं तर जाहीर करणारी संस्था आहे IMD व्यवस्थापन विकास संस्था. अर्थव्यवस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे 67 अर्थव्यवस्थांची. त्यामध्ये 11व्या वर्षी स्वित्झर्लंडने अव्वल स्थान पटकावलेले आहे. सर्वीकडे जर बघितलं 24च्या संदर्भात स्वित्झर्लंडच दिसतो मित्रांनो. तर भारत 58व्या स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आणि लक्झमबर्ग तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर जागतिक प्रतिभा क्रमवारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? 58व्या. आणि प्रथम क्रमांकावर जर म्हटलं तर स्वित्झर्लंड सलग 11व्या वर्षी. आता नाफिस अहवाल त्यामध्ये जर बघितलं तर हे काय आहे मग? नाफिस म्हणजेच काय? नाबार्डने 2021-22 साठी आपल्या दुसऱ्या अखिल भारतीय ग्रामीण आर्थिक समावेश सर्वेक्षणामध्ये काय सांगितलेलं आहे की नाबार्डने पहिले सर्वेक्षण 2016-17 मध्ये केले होते आणि 2018 मध्ये आता प्रकाशित केला होता. पण हा 21-22च्या दुसऱ्या अहवालामध्ये सांगितलं त्यांनी सर्वेक्षणामध्ये की कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न जर म्हटलं 16-17 मध्ये एवढं दिलेलं आहे जे की 8,059. 21-22 मध्ये 12,698. आता हे सर्व भानगड जर बघितलं तर हे डाटाच्या संदर्भात आहे. पण नाफिस अहवाल हा कोण प्रकाशित करतो एवढंच महत्त्वाचं आहे आपल्याला मित्रांनो नाबार्डच्या संदर्भात. बाकी काहीच भानगडीत पडू नका. आणि हा अहवाल जर बघितलं तर हा अहवाल दुसरा होता यावेळेसचा.
आता पुढे जर बघितलं आपण नागरी प्रशासन निर्देशांक प्रजा फाउंडेशन तर्फे जाहीर केला जातो. नागरी प्रशासन निर्देशांक पहिल्या 5 राज्यामध्ये जर बघितलं आपण तर केरळ, ओडिशा आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, केरळ प्रथम क्रमांकावर हे नागरी प्रशासन निर्देशांक आहे. छत्तीसगड महाराष्ट्राच्या नंतर, मग त्यानंतर मध्य प्रदेश. नागालँड शेवटच्या स्थानी आहे नागरी प्रशासन निर्देशांकामध्ये. नागरी प्रशासन व्यवस्थितरित्या हाताळणे हे केरळ प्रथम आणि त्यानंतर ओडिशा 2 नंबर आणि 3 नंबर महाराष्ट्र आहे. आता जर बघितलं आपण एशिया पॉवर इंडेक्स 2024 जाहीर करणारी संस्था लोवी इन्स्टिट्यूट, सिडनी, ऑस्ट्रेलिया. आता जर बघितलं तर भारत हा 3ऱ्या स्थानावर आहे. भारताने एशिया पॉवर इंडेक्समध्ये कोणाला मागे टाकले? मग जपानला मागे टाकले. तर 39.1 गुण हे भारतासाठी आहे. तर 3ऱ्या क्रमांकावर भारत आलेला आहे, जपानला मागे टाकले. तर पहिल्या क्रमांकावर मग अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर चीन, त्यानंतर भारत एशिया पॉवर इंडेक्समध्ये. आता पापुआ न्यू गिनी शेवटचे स्थान. 2018 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो एशिया पॉवर इंडेक्स. यावेळेस जर बघितलं तर भारताने जपानला मागे टाकलेलं आहे. 39.1 गुणासह भारत 3ऱ्या स्थानावर आहे आणि पहिल्या स्थानावर अमेरिका, दुसऱ्या स्थानावर चीन. बस एवढं लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आता भारतातील महिला व पुरुष 2023 या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला लिंगोत्तर महत्त्वाचं आहे. आता ही भारतातील महिला आणि पुरुष हे जर बघितलं सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रकाशित केलेलं आहे आणि ही आवृत्ती सांख्यिकी मंत्रालयाने जर बघितलं तर काय 25वी आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे की 2036 पर्यंत लिंगोत्तर 2011 मधील 943 वरून 36 पर्यंत 952 पर्यंत सुधारणे अपेक्षित आहे. एवढं लक्षात ठेवा की 2011चं जे काही लिंगोत्तर आहे भारताचं, तरी 943 वरून 2036 पर्यंत कुठपर्यंत जाणार? तर 952 पर्यंत सुधारणे आहे, हे असा अपेक्षित अंदाज आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आता जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने म्हणजे विपोने जाहीर केलेला आहे. भारत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 40व्या क्रमांकावर आहे 132 देशामध्ये. भारताला मिळालेले गुण जर म्हटलं तर 38.1. हे गुण वगैरे लक्षात ठेवायचे नाही. पहिले स्थान, शेवटचे स्थान लक्षात ठेवायचे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स स्वित्झर्लंड पहिले स्थान आणि आहे सगळीकडे स्वित्झर्लंडच बघायला मिळते यावेळेस. आणि शेवटचे स्थान म्हटलं तर अंगोला 132. भारत हा कोणत्या गटामध्ये येतो? तर कमी मध्यम उत्पन्न गटामध्ये भारत हा अव्वल स्थानी आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये. एवढं लक्षात द्या. पण तसं जर बाबतीत जर बघितलं ओव्हरऑल तर पहिल्या स्थानावर स्वित्झर्लंड आहे आणि अंगोला हे शेवटच्या स्थानी आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये. आता हे आपण संक्षिप्तमध्ये पण इंडेक्स बघितले आणि डिटेलमध्ये पण इंडेक्स बघितले आणि पुढील जे काही राहिलेले इंडेक्स आहे ते पण आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. आणि थोडंसं वाटत असेल तुम्हाला अर्ध्या तासाचं लेक्चर आहे, तर अर्ध्या तासाच्या लेक्चरमध्ये भरपूर सारा कव्हर होता मित्रांनो. कारण की जे काही अनयुज्युअल डाटा आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नसतो, त्या न्यूजमधून आपला अनयुज्युअल डाटा स्किप होतो आणि तेवढाच वेळ वाचतो. म्हणजे जवळपास ओव्हरऑल आपण 1 तास ते 45 मिनिटाचं लेक्चर होते आपलं. त्या पद्धतीने 1 तासामध्येच्या पद्धतीने जेवढी काही न्यूज कव्हर होतात ते आपल्या अर्ध्या तासामध्येच कव्हर होत आहे. असं वाटू नका देऊ काही सुटणार आहे म्हणून. तर सिम्पली एक लेक्चर तुम्ही रोज बघितलं तरी चालेल आणि स्वतःच्या नोट्स पण तुम्ही या हायलाईट्स जे काही मी बाबी करत आहेत त्या पद्धतीने काढल्या तरी चालेल. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट जे काही राहिलेला आहे निर्देशांक आणि अहवाल आहे त्यासोबत. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.